लहान असताना माझ्या घरी कधी नगर जिल्ह्याचा विषय निघाला तर आजोबा एक गोष्ट थेट म्हणायचे, ती म्हणजे नगर जिल्हा हा विखे पाटलांचा जिल्हा आहे. इथं विखे पाटील म्हणतील तोच शब्द चालतो. त्यांच्या शब्दाच्या पुढे जायची धमक कोणीच दाखवत नाही. आता तेव्हा विखे पाटील कोण, काय करतात याची काहीच कल्पना नव्हती. पण जसं जसं वय वाढत गेलं तसं तसं विखे पाटील आणि विखे पाटलांचं राजकारण समजायला लागलं. सहकारी संस्था, त्यातून निर्माण झालेलं वर्चस्व आणि त्यानंतर सुरू झालेलं विखे पाटील घराण्याचं राजकारण याची जाणीव व्हायला लागली. मात्र गेल्या दीड वर्षापासून विखे पाटील संपले अशा चर्चा देखील व्हायच्या. त्याला कारण होतं सहकारी संस्थावरून सुटत चाललेलं वर्चस्व. त्यातही गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटलांचा आणि लोकसभा निवडणुकीत सुजय विखे पाटलांचा पराभव. यामुळं तर विखे पाटील संपलेच आणि आता नगर जिल्ह्यात फक्त थोरातच चालणार असं दिसत होतं. मात्र या विधानसभा निवडणुकीत विखे पाटलांनी संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात, पारनेरमध्ये राणी लंके आणि राहुरीत प्राजक्त तनपुरेंचा पराभव करत बदला घेतला आणि दाखवून दिलं की आजही नगर जिल्हा म्हटलं की विखे पाटील हे समीकरण टिकलेलं आहे. पण या दिग्गजांचा पराभव विखे पाटलांनी घडवून कसा आणला, समीकरण काय जोडली, चला तर मग जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर सबस्क्राईब करून घ्या. नमस्कार, मी आर्या राऊत आणि तुम्ही बघताय महाराष्ट्रभूमी. महाराष्ट्राच्या राजकारणात पूर्वीपासून विखे पाटील कुटुंब आणि पवार कुटुंब हा राजकीय संघर्ष सर्वश्रुत होता. याच राजकीय संघर्षातून शरद पवारांनी नगर जिल्ह्यात सुजय विखे पाटलांना पराभूत करण्यासाठी ट्रॅप लावायला सुरुवात केली होती. तत्कालीन पारनेरचे आमदार निलेश लंकेंना सुजय विखे पाटलांच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरायचा असा डाव पवारांचा होता. मात्र 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आणि निलेश लंकेंनी अजित पवारांसोबत महायुतीमध्ये सहभाग होण्याचा निर्णय घेतला. पण लंके हे पारंपरिक विखे विरोधक होते. महायुतीत सोबत जरी असले तरी त्यांच्या विखे पाटलांशी वारंवार खटके उडायचे. ही बाब पवारांनी ओळखली आणि पुन्हा निलेश लंकेंची घरवापसी करून घेत त्यांना सुजय विखेंच्या विरोधात नगर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरवलं. आता निलेश लंके हे बऱ्याच वर्षापासून नगर जिल्ह्यामध्ये काम करत होते. त्यांनी नगर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या 6 विधानसभांमध्ये मोठ्या प्रमाणात जनसंपर्क वाढवला होता. शिवाय कोविड काळात देखील लंकेंनी मोठ्या प्रमाणात कामं देखील केली होती, ज्याचे दाखले आजही दिले जातात. या दोन्ही गोष्टींना जोड बसली ती बाळासाहेब थोरातांनी त्यांच्या मागे उभा केलेली आपल्या यंत्रणेची आणि त्यावर शेवटचा हातोडा पडला तो शरद पवारांच्या सहानुभूतीच्या लाटेचा, ज्यामुळं नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात निलेश लंकेंनी सुजय विखे पाटलांचा पराभव केला. आता हा पराभव कुठेतरी विखे पाटलांच्या मोठ्या प्रमाणात जिव्हारी लागला होता आणि त्यातही बाळासाहेब थोरातांनी केलेली मदत ही तर विखे पाटलांना आणखीच वेदना देणारी ठरत होती. कारण नगर जिल्ह्यात थोरात विरुद्ध विखे हा राजकीय संघर्ष असला तरीही निवडणुकीत कधीही एकमेकांच्या मतदारसंघात हस्तक्षेप करायचा नाही हा अघोषित करार या दोन्ही कुटुंबात होता. मात्र थोरातांनी हा अघोषित करार मोडला. त्यानंतर सुजय विखे पाटलांनी आपण संगमनेर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढणार याचे संकेत दिले. सुजय विखे हे वारंवार संगमनेर मतदारसंघात सभा घ्यायला लागले. ते संगमनेर मधून लढणार हे जवळपास निश्चित झालं होतं. पण या दरम्यान संगमनेर तालुक्यात धांदेफळ गावात त्यांनी घेतलेल्या सभेत एका स्थानिक थोरात विरोधकानं बाळासाहेब थोरातांच्या कन्या जयश्री थोरातांवर आक्षेपार्ह विधान केलं, ज्यानंतर वाद होऊन वातावरण पेटलं आणि सुजय विखे पाटलांनी संगमनेर मधून काढता पाय घेतला. मात्र त्यांनी थोरातांना पराभूत करायचं हा विडा उचललेला होता. राधाकृष्ण विखेंनी आपल्या राजकीय वजनाचा वापर करत शिवसेना शिंदे गटाकडून एक साधारण कार्यकर्ता असलेला अमोल खताळांना मैदानात उतरवलं. अमोल खताळ हे एक साधारण सायबर कॅफे चालवणारे आणि स्थानिक पातळीवर काम करणारे कार्यकर्ते होते. मात्र त्यांना काही महिन्यांपूर्वी संजय गांधी निराधार योजनेच्या मार्फत काम करण्याची संधी मिळाली आणि खताळांनी या मार्फत आपला जनसंपर्क वाढवला. तसंच ग्राउंड लेवलवर काम केलं, ज्याचा फायदा त्यांना प्रत्यक्ष निवडणुकीत झाला.
शिवाय सुजय विखे पाटलांनी देखील संगमनेरमध्ये ठाण मांडलेली होती. आपल्या सहकारी संस्थांच्या मार्फत त्यांनी थोरातांच्या विरोधात ट्रॅप लावला. आता यात एक गोष्ट थोरातांसाठी मायनस मध्ये गेली, ती म्हणजे संगमनेर मतदारसंघात विखे पाटलांचं वर्चस्व असलेला राहाता तालुक्यातील 20 गावांचा समावेश आहे. याच गावातून खताळांना जास्त प्रमाणात मतदान व्हावं यासाठी सुजय विखेंनी प्रयत्न केले आणि त्यात ते यशस्वी देखील झाले. शिवाय सुजय विखेंनी वारंवार आपल्या सभेतून संगमनेर मध्ये गेलेल्या 40 वर्षापासून काहीच विकास झाला नाही, जो विकास झाला तो फक्त थोरातांच्या कार्यकर्त्यांचा आणि नातेवाईकांचा झाल्याचा आरोप सुजय विखेंनी केला, ज्यामुळे थोरातांविरोधात सुप्त लाट तयार झाली आणि या गोष्टींची बेरीज बसवत सुजय विखे पाटलांनी बाळासाहेब थोरातांचा पराभव घडवून आणला. त्यानंतर सुजय विखे पाटलांनी दुसरा बदला घेतला, तो पारनेर मतदारसंघात राणी लंकेंना पराभूत करून. लोकसभा निवडणुकीत पराभवानंतर निलेश लंकेंनी वारंवार विखे पाटलांना डिवचण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळं पारनेरमध्ये देखील विखे पाटलांनी बऱ्याच महिन्यापासून ट्रॅप लावायला सुरुवात केली होती. स्वतः राधाकृष्ण विखे पाटलांनी पारनेर तालुक्यात दौरे वाढवले होते. त्यांनी स्थानिक महायुतीच्या नेत्यांना आपल्याला महायुती देईल त्याच उमेदवाराचं काम करावं लागेल अशा सूचना देखील दिल्या होत्या. त्यानंतर पुढे महायुतीत अजित पवारांकडून इथे काशीनाथ दातेंना मैदानात उतरवण्यात आल्यानंतर सुजय विखे पाटील ऍक्टिव्ह झाले. त्यांनी लंके विरोधकांची मोठ बांधली आणि आपली यंत्रणा पारनेरमध्ये उतरवली. शिवाय कधी काळी निलेश लंकेंचं निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे विजू सदाशिव औटींनी या निवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांची देखील सुजय विखेंनी समजूत काढत त्यांना आपला पाठिंबा दातेंना देण्यासाठी मनवलं, ज्यामुळं दाते आणि औटी यांनी स्थानिक पातळीवर ताकद लावली. तसंच अजित पवारांनी देखील दातेंना विजयी करण्यासाठी जोर लावला. त्याला जोड बसली ती सुजय विखे पाटलांच्या यंत्रणेची आणि निलेश लंकेंच्या पत्नी राणी लंके या पराभूत झाल्या. त्यानंतर विखे पाटलांनी शेवटचा डाव टाकला, तो राहुरी विधानसभा मतदारसंघात. राहुरी विधानसभा मतदारसंघ हा प्रसाद तनपुरेंचा बालेकिल्ला होता. मात्र मधल्या काळात इथं भारतीय जनता पक्षानं आपली मुळं घट्ट केली. त्यात शिवाजीराव कर्डिलेंनी देखील मोठ्या प्रमाणात या मतदारसंघात आपलं वर्चस्व निर्माण केलं. गेल्या निवडणुकीत जयंत पाटलांचे भाचे असलेल्या प्राजक्त तनपुरे यांनी शिवाजीराव कर्डिले यांचा पराभव केला होता. मात्र त्यानंतरच्या काळातही शिवाजीराव कर्डिलेंनी आपला जनसंपर्क कमी होऊ दिला नाही आणि यंदा ते भाजपकडून प्राजक्त तनपुरेंच्या विरोधात पुन्हा निवडणुकीच्या मैदानात होते. आता इथं देखील कर्डिलेंची वैयक्तिक ताकद आणि विखे पाटलांच्या यंत्रणेमुळे प्राजक्त तनपुरेंचा 34,487 मतांनी पराभव झाला. तर ही होती 3 मतदारसंघ जिथे विखे पाटलांनी आपल्या विरोधकांना पराभव करत आपला बदला पूर्ण केला आणि दाखवून दिलं की आजही नगर जिल्हा हा विखे पाटलांचा जिल्हा आहे. आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा. धन्यवाद.